पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। उद्या मी नाही तर महादेव नाहीसे झालो तर तू नाही का कळणार? बयो अभद्र नको बोलूस हं. आम्ही पण काळजीतच आहोत ग. पण बयो इकडे इथे सांगून काही उपयोग नाही. तुला सगुणीला शोधायचंय ना, तू तुझ्या नानांना सांग. सगळ्यांचा जीव खालवर होतोय ग. रडू नकोस. सापडेल सगुणा. जा जा. महादेवाचं माहित नाही, पण एक दिवस ही पोर नाहीशी होणार हे मात्र नक्की. आई तू घे ती चिकड, पण मुलीच्या जातीच्या मनाने फार उद्योग येतो बयोच्या अंगात. अगो ओटीवर जाऊन पुरुषांच्या कारभारात नाक खुपसते ही. आपण बघावे तसे दिसते हो. जास्त तू नाक खुपसणे म्हणतेस तीच मला तिचे अंगची हुशारी वाटते. आणि पुरुषांचा कारभार म्हणजे काय गो? अहिल्याबाई होळकरांचे नाव ऐकलेस ना तू? बाईस होती ना ती. पुरुषांना लाजवेल असा राज्यकारभार केला तिने. ज्याचे अंगी जसे गुण तसे त्यांना वागू द्यावे. आणि सगुणेचं म्हणशील तर बयोचा फार जीव आहे हो तिच्यावर. मागच्या वेळी सगुणेच्या पायाला जखम झाली तर 4 दिवस जीव थाऱ्यावर नव्हता तिचा. आता सगुणा बेपत्ता झाली म्हटल्यानंतर पोरीनं अंगात ताप घेतला नाही म्हणजे मिळवली. आणि तुम्ही हातातले काम तडीला न्या. नैवेद्याला उशीर नको. तोंड कमी आणि हात जास्त चालवलेत तर बरे. कळले? शिव 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 ईशा गंगावर पाणी चढवा तुराण्यावर. या परसुराच्या नावाने अंघोळच करून मोकळा होतो. सत्यानाश केला सगळा. काका कशाला आलात? त्या परचुरेचा गोठा धुवायला थांबायचं ना. त्याच्या शेणाने आंघोळ करायची. पण शंकर परचुरे काही स्वस्त बसणाऱ्यातला नाही. गावभर चर्चा होणार. तो त्याचा थोबाड शेणानं रंगवलं. शेतचारा भरला नाही म्हणून ज्या लोकांना आम्ही फटकारलं तेच आमच्यावर खुदू खुदू हसणार. ते सारं टळू शकतं काका. दादा नाही म्हणजे कसं आहे काका, परचुऱ्यांचं चुकलं. पण कसं आहे, मुलांच्या व्रात्यपणापुढे मोठ्यांचा नाईलाज असतो कधी कधी. पण अशा वेळी जर मोठ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला तर हो का? नाही नाही म्हणजे क्षमा वगैरे काहीही केली जाणार नाही. उलट मी तर म्हणतो त्यांच्या नावाने आंघोळच केली पाहिजे. दादा हे छान जमतं तुला. दोन्हीकडून बोलतोस तू. अरे आजपर्यंत पंचक्रोशीत त्र्यंबक काकांचा असा अपमान झाला नाही. हर 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 हर. अरे काय तो शेणाचा गोळा. तो असा फरफर 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 करत येतो काय आणि त्र्यंबक काकांचा चेहरा रंगवून जातो काय. शे अरे पण परचुरेंनी हात जोडून माफी मागितली होती ना काका. शिवाय मी 4 शब्द ऐकवलेत त्यांना. पण कसं आहे काका, परचुरे आपल्या ओळखीतले माहितीतलं स्थळ आहे. परगावी नाही. आणि आपल्या या भित्र्या सदाशिवास अशी शूर बायको हवी. काय? हो. छे 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 छे. तेव्हा काका थोडा विचार करायला परत काय हरकत आहे? छे 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 छे. कदापि शक्य नाही. काकांचा अपमान. छे नाही नाही म्हणजे
काका अरे काही बोलू नकोस. अरे ऐकायचं नाही ते. दादा काका काका देवीच गाराणे घातले हो. म्हटले परचुऱ्यांची आवडी तुझ्या करता पक्की होऊन जाऊ देत. माझ्या करता हो. कोण रे तू? आजी मी नानू. दिसते हो मला. चल इकडे, चल इकडे. हा कुठे गेला? ये 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 बस 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 बस. म्हटले मंडळी मुलीला बघायला गेलेली आहेत तेव्हा ही सोयरीक पक्की झाली अशी गोड बातमी आम्हाला मिळू दे. अगं पण आजी हे नक्की बयोला बघायला गेले आहेत की आवडीला? कोण रे तू? अगं मी बाबू आजी. आजी कशी बाबू असेल? अगं आजी हा बाबू. हा हा, हा, अरे आवडी हे पाळण्यातले नाव बयो लाडानं म्हणतात हो. असे होय. हे लग्न जुळणार. झोलाई देवी पावणार हो पावणार. देवीच्या चेहऱ्यावरचे तेज बघूनच मला समजले. हो देवीचा चेहरा दिसला तुला? मला सर्व दिसते हो. असं म्हणतेस आजी? होय. बरं मला सांग त्या तिकडे कोण उभी आहे? कुठे? ते बघ तिकडे. तिथे ते बघ. तिकडे ते बघ तिकडे. दिसते हो मला. हा कोण म्हणजे काय? कोण? गाढव. हसायला काय झाले तुम्हाला? अगं काय आजी कुत्र्यास गाढव म्हणतेस? कुत्र्याला कशाला गाढव म्हणी? तुम्हाला गाढव म्हटले हो. अरे जोशी बुवा बघितलंस दादा? जोशी बुवा स्वतःहून आलेत आपल्याला भेटायला. का काय झालंय? आज काका आजोबांऐवजी आम्हीच येणार होतो तुमच्याकडे सारा वसुलीसाठी. घरी मोठीच अडचण आहे. एकतर या खेपेस पुराणी पिकं वाहून नेली, वर बायको आजारी आहे. तिच्या औषधाचं करताना मेटाकुटीला आलोय. 2 महिन्यांची सवलत मिळाली तर फार बरं होईल. पण मला नाही वाटत तुम्हाला काही मुदत वगैरे मिळेल. अरे असं तोडून का बोलतोयस बाबू? अरे त्यांची अडचण अगदी खरी आहे. तुमच्या अशा अडचणी पाहिल्या की भारी उदास वाटते. त्या शेतसाऱ्याचे कसे व्हायचे? काय करावे आता? अरे काय करावे काय म्हणतोस दादा? काका आजोबा मुळीच ऐकणार नाहीत. म्हणाला ना बाबू. अरे आपण सांगू ना त्यांना. जोशी काका तुम्ही काळजी करू नका. हे घ्या 2 रुपये आणि तुमच्या कामी येतील. सदाशिवा, अहो काका काय करताय? अरे देवी झाली रे तुझ्या रूपात. नाही नाही तिने मला बुद्धी दिली समजा. आणि देवीचा आशीर्वाद घ्याच, पण वैद्यभुवांकडून औषधोपचार पण करून घ्या वेळेवर. सावकाश सावकाश. सदाशिवा धन्य आहे हो तुझी, धन्य आहे. अरे घरी गेल्यानंतर हिशेब देताना हे जर तुझ्या आजोबांना कळले तर लग्न जमले या गोडाधोडा बरोबर शिव्यांची लाखोली खावी लागेल हो तुला. छे 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 छे. दिवस काय अजून बरे दिसत नाही. अजून तो हरी उगवला नाही ना प्रभाकर उगवला. ना सगुणाचा पत्ता लागला. म्हणजे सगुणा हरवली. अरे ती हरवली तेव्हाच मला वाटलं की अपशकुन झाला. म्हणजे गायही हरवली आणि लग्नही मोडले नेमके त्याच दिवशी. अहो बापू ऐकून तरी. काय पुन्हा आलास ना हात हलवत परत? तुझ्या केवळ तुझ्यामुळे याला ठेवला मी नारायणा इथे नोकरीला आश्रित म्हणून. हा बघितलंस ना काय झालं ते? सापडली काय? बघ कसा हात हलवत आला. अहो बापू प्रभाकरने काही मुद्दाम केले नाहीये हो. हो हो आपण त्यास आश्रित म्हणून बाळगतो याची जाणीव आहे त्यास. असा दिवस रात्र घरासाठीच राबत असतो तो. हो वास्तविक गाय चरावयास नेणे हे काही त्याचे काम नाही. अच्छा हरी नाही म्हणून प्रेमाने त्याने पत्करले, पण नेमकी सगुणा हरवली. बर अच्छा. नाना नाना चला ना आपण सगुणेला शोधायला जाऊया. हो मग आता काय चाललंय?
10 जण शोधतायत ना? मोरी म्हणते सगुणा नदीकडे गेलीये. मोरी म्हणते? अरे वा रे वा. मोरी वासराची आई आहे ना सगुणा. सगुणेचं हंबरणं मोरीला ऐकू येतं. हे मला मोरीनेच सांगितलंय. हा खुळचटपणा सोड आणि स्वयंपाक घरातल्या 4 गोष्टी शिकून घे जरा. बापू, दादानू, घात झाला घात. अरे काय झालं बाबा? आपल्या सगुणेला इमामवाड्यातल्या खाटी खाण्यात जाताना पाहिलं यशवंतानं. काय? हो. घात झाला रे, घात झाला. माझी सगुणा खाटकाकडे गेली. माझ्या घराची शोभा गेली. माझी गोमाता गेली. बापू असं काय म्हणताय? आणि नाना कळलंय ना आता सगुणा कुठे आहे? मग चला जाऊया तिला आणायला. हो, जायलाच हवे. भीमा, तू हो पुढे आणि बरोबर 4 मुलं घे. कुठे निघालास? मी तुला जाऊ देणार नाही इमामवाड्यात. मी हातावर हात ठेवून गप्प बसू शकत नाही. गावातली मुलं घेतो आणि सगुणेला परत आणतो. नाही, मी तुला इमामवाड्यात जाऊ देणार नाही. बापू, मग काय उघड्या डोळ्यांनी सगुणेला जाऊ द्यायची नाही? बापू, आजी ते का नाही म्हणतायत? तू सांग ना त्यांना. थांब जरा. आत्ताच्या आत्ता जातो आणि सगुणेला परत आणतो. बघू कोण काय करतो ते. तुला सगळं गाव पेटवून द्यायचंय का? आधीच नदीच्या पाण्यावरून आपल्यात आणि इमामवाड्यात वाद सुरू आहेत. त्यात आपण दोघे आणि पटवर्धन पुढे असतो. उद्या त्या लोकांनी तुझं डोकं फोडलं तर? फोडू देत, पण सगुणा गेली तर कोणाच्या घशाखाली घास उतरायचा नाही. आज डोकं फुटलं तरी 72 मी सगुणेला घेऊनच येणार. नाही, शपथ आहे तुला माझी. अरे तुला काय झालं तर आम्ही काय करणार? सगुणेबद्दल मला काहीच वाटत नाही का? पण सगुणेसाठी मी सगळ्यांचा जीव धोक्यात घालू शकत नाही. तिच्या निमित्तानं गाव पेटलेला पाहायचं नाहीये मला. हिने सकाळपासून सुरुवात केली आणि तोंडा शेण लागले. लग्न मोडलं आणि सगुणा काय खाटकाकडे गेली. कळतंय? बापू खचू नका. सान्यांची समजूत आपण काढू. मोडलेलं लग्न जुळेल, सगळं व्यवस्थित होईल. फक्त मला परवानगी द्या. मी इमामवाड्यात जाऊन सगुणेच परत आणतो. नाही, काळजावर दगड ठेवून तुला सांगतो, सगुणा गाय हा विषय आता संपला. बापू, सांभाळिले फुलागत श्वास होनी. आई, नाना जात होते ना. बापू नाही का म्हणाले? घडविले होनी गुरु. भयो, बापूंनी सांगितलं ना, हा विषय बंद म्हणजे बंद. पण का? परमेश्वर पाहतोय बयो. मला खात्री आहे तो कुणाच्या तरी स्वरूपात धावून येईल आणि सोडवेल आपल्या सगुणेला. घ्या दूध घ्या. दूध काय? दूध म्हणा. लहान मुलाचं काय समजवत आहे आम्हाला? हो, चुकलं हा माझं. घ्या दूध घ्या. नकोय आम्हास. बरे राहिले
मी काय म्हणते, पुरसुरांच्याकडे गेला होतात ना, म्हणजे काय झालं तिथं? पसंत पडली का मुलगी? छान स्वागत झालं असेल ना? गप्प बसा. काय बिनसले कोणाच ठेव. येता जाता बायकोच्या अंगावर आग पाकड करायची. मीच घेते हे दूध आता. काय बाई तरी, काय विचित्र स्वभाव म्हणायचा हा. नुसती चिडचिड 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 करायची. विचारलं तर काही बोलायचं नाही, नुसतं वस्कर अंगावर यायचं. काय म्हणायचं? येणारच. कोण ग तू? गोदा. हा मग बोला. इतक्या साऱ्यांच्या समोर तोंडाला शेण लागलं, तेही होणाऱ्या सुनबाईच्या हातून. माणूस चिडणार नाही तर काय? काय सांगतेस? आमच्या यांच्या तोंडाला शेण? परचुरेंच्या अंगणात शिरतोय तो रप्प दिशी शेणाचा गोळा मामांच्या तोंडावर. बयोने मारलेला. उगाच बाऊ कशाला करतेस गोदे? जे काही घडले ते अनवधानाने, लहान मुलांच्या खेळण्याच्या नादात घडले. कुणी मुद्दाम नाही केले हो काही. आणि उठसूट राईचा पर्वत करायचंच कशाला म्हणते मी? राई नाही, मोठी धटिंगण वाटते मला ती मुलगी. जाऊबाई, तुमचा सदाशिव भोळा सांब, त्यात ही आगाऊ मुलगी. बायको म्हणून त्याला मुठीत ठेवेलच, पण सून म्हणून तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल मिऱ्या. परचुरींची बयो सान्यांच्या घरची सून होण्याच्या लायकीचीच नाही. ज्याला तू धटिंगणपणा आणि आगाऊपणा म्हणतेस ना, त्याला मी धीटपणा म्हणते बरं का. आणि मुळूमुळू रडणाऱ्या मुलींपेक्षा अशा धीट मुलीच खमकेपणानं संसार करतात, हे मात्र पक्क. सासूबाई, मला पहिल्यापासून आवडते हो बयो. केवळ धीट नाही, अगदी प्रेमळ खेळकर आहे पोर. खरे सांगते, आज जे काही घडले ते लहान मुलांच्या खेळण्याच्या नादात घडले. घाला पाठीशी. सदाशिवाला सुद्धा असेच पाठीशी घालून लाडावून ठेवले नुसते. त्यात ही अशी मुलगी घरात आली म्हणजे झालेच. हे पुरे बाद झालं तुमचं दळण. जरा स्वयंपाकाचं बघा, स्वयंपाकाचं बघा. पुरुष मंडळी आहेत ना निर्णय घ्यायला. तुम्ही कशाला दोघी जणी वचा 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 करताय? गप्प बसा. एक बोलली की दुसरी सोडत नाही. काय गो, काल पुरणपोळ्या तू केल्या होत्यास ना? नाही, झाल्या होत्या चांगल्या, पण मी पोळ्या केल्या असत्या ना त्या कशा रेशमासारख्या अशा मऊ मऊ झाल्या असत्या. तोंडात घातली पोळी की विरघळली, तोंडात घातली की विरघळली, तोंडात घातली की विरघळली. तुझी त्याला खायला मला जरा अवघड गेलं. चावत नव्हते, जाड कडा होत्या. पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर वंशेंदुराची, कंठी झळके माय मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव. अरे काय झालं बाबा? आपल्या सगुण्याला इमामवाड्यातल्या खाटी काढत जाताना पाहिलं यशवंतानं. काय? काळजावर दगड ठेवून तुला सांगतो, सगुणा गाय हा विषय आता संपला. बापू
शेणगोळा मारला म्हणून सगुणा गाय हरवली का? देवा, माझ्या चुकीची शिक्षा माझ्या गोमातेला का देतोयस? बापू इमामवाड्यात जायला नको का म्हणतायत? हा इमामवाडा नक्की आहे तरी कुठे?